हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू. आता संक्रांत आली आहे, तर या संक्रांतीला काही जण मुरमुऱ्याचेही लाडू बनवतात. तर आपण पाहूया हे मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते. इथे ना मी एक पॅन घेतलेली आहे आणि या पॅनमध्ये मी 1 चम्मच तूप घेते आणि मग यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकते आणि या गुळावरती ना आपल्याला 1 चम्मच पाणी टाकायचे, म्हणजे गूळ छान मेल्ट होण्यासाठी. फक्त 1च चम्मच टाकायचं आणि छान असं विरघळून घ्यायचं आपल्याला हे गूळ या पॅनमध्ये. गूळ विरघळवताना स्टार्टिंगला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. जर फुल गॅस ठेवून जर आपण गूळ विरघळवलं तर मग ते करपेल. त्याच्यासाठी ना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि मग व्यवस्थित असं गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. याचा पाक बनवून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनटं लागतील ह्याचा पाक बनायला. मस्त बनतात हे मुरमुऱ्याचे लाडू. लहान मुलांना खूप आवडतात. जर तुम्ही कधी बनवलं नसेल ना या पद्धतीचे मुरमुऱ्याचे लाडू, तर या संक्रांतीला एकदा नक्कीच बनवा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. हे पहा, छान असं आपलं गूळ विरघळत आलेलं आहे. हे पहा, पूर्ण असं गूळ विरघळलेलं आहे. थोडंसं राहिलेलं आहे, तेही मी विरघळून घेते पूर्ण. एक 5 ते 7 मिनटं लागतील याचा पाक बनण्यासाठी, गुळाचा पाक. हे पहा, हे एकदम व्यवस्थित असं पाक आपलं तयार आहे. परत 1 ते 1.5 मिनटं मी हे पाक असं शिजवून घेईन आणि 1-1.5 मिनटाच्या नंतर ना थोडंसं आपल्याला पाक एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकून बघायचं. हे पहा, आता 1 ते 1.5 मिनटं झालेले आहेत आणि एका वाटीमध्ये मी गूळ घेतलेली आहे. हे पहा, हे असं दुसरीकडे हलत नाही आहे, एकाच ठिकाणी आहे आणि या पद्धतीची गोळी बनायला पाहिजे पाकाची. आणि या प्रकारे गोळी बनल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचे, म्हणजे आता आपलं पाक तयार आहे गुळाचा. आणि यामध्ये मी ज्या वाटीने गूळ घेतलं होतं ना त्या वाटीने 2 ते 2.5 वाटी मुरमुरे घेतलेली आहे आणि ते मुरमुरे मी यामध्ये टाकते आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. हे छान सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला यामध्ये मुरमुरे टाकायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला हाताला पाणी लावायचे आणि याचे छान असे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. जर हे थंड झालं ना तर मग याचे लाडू येत नाहीत. मग गरम गरम असतानाच हाताला पाणी लावायचं आणि फटाफट आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी बाकीचेही सगळे लाडू बनवून घेते. इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहे. पाहू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत. त्या 2 वाटी मुरमुऱ्यामध्ये इथे 9 लाडू झालेले आहेत. पाहू शकता, मस्त असे आपले मुरमुऱ्याचे लाडू तयार आहेत. छान लागतात, एकदम गोड क्रिस्पी असे. आणि हे लाडू झाल्याच्या नंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, नाहीतर हे नरम पडतील. आता आपले मस्त असे लाडू तयार आहेत. तुम्ही एकदा या पद्धतीचे लाडू नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.